स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज आपण उद्याचा 23 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर अरबी समुद्रात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। यातूनच एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण महाराष्ट्र करत तेलंगणापर्यंत सक्रिय आहे। या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपण सकाळी पण सांगितलेलं सातारा जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, तसेच नाशिक जिल्हा असेल, या भागातून पावसाचा अंदाज आपण सांगितलेला। त्याप्रमाणे दुपारी आज पाऊस या भागातून झालेला आहे। यानंतर आज रात्री काय परिस्थिती राहील, कोणत्या तालुक्यातून आज रात्री पावसाचा अंदाज आहे, तर आज रात्री नंदगाव, मालेगाव, देवळा, तसेच सटाणा, नाशिक, चंदवड, येवला, त्यानंतर कोपरगाव, राहता, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, सुरगाणा, याच्यानंतर धुळे, साक्री, सिंदखेडे, त्यानंतर इकडे डहाणू, पालघर, मोखाडा हा जो पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। तसेच उशिरा रात्री जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर नंदुरबार, धुळे जिल्ह्यात राहिलेले जे तालुके आहेत या भागातून सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे। त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 23 मेला, तर उद्या पुणे, सातारा हे दोन जिल्हे आहेत, या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। तसेच नाशिक, अहिल्यानगर, सातारचे पूर्व भाग, पुण्याचे पूर्व भाग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागातून सुद्धा, आणि इकडे नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव हिरव्या कलर मधील जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। राहिलेले जे जिल्हे आहेत, इकडे विदर्भ असेल, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, इकडे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागातून पावसाची शक्यता उद्यासाठी 23 मे साठी नाहीये।